कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संभाव्यता या प्रकरणाविषयी अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये किती मार्काला आणि किती मार्कासाठी हा प्रकरण आहे हे आपण आता पाहणार आहोत. या प्रकरणावर 1 मार्काचे 2 मार्काचे असे प्रश्न येऊ शकतात. बघूया. तर आज सुरुवात करतो. संभाव्यता. सातत्याने एक शब्द आपल्यासमोर येतो. कुठला? तर यादृच्छिक. बघा, प्रत्येक गणितामध्ये यादृच्छिक यादृच्छिक असा शब्द आलेला असतो. तर यादृच्छिक या शब्दाचा अर्थ काय पहिल्यांदा आपल्याला समजला पाहिजे. म्हणजेच तुमच्या समोर मांडतो आहे बघा, यादृच्छिक प्रयोग. काय आहे तो यादृच्छिक प्रयोग? ज्या प्रयोगात सर्व संभाव्य फलिते अगोदरच माहिती असतात. बरोबर आहे. यापैकी कोणत्याही फलिताबद्दल आपण भाकीत करू शकत नाही. जी काही फलिते आहेत ती सत्य असण्याची शक्यता समान असते. अशा प्रयोगाला आपण काय म्हणतो? यादृच्छिक प्रयोग. बघा, म्हणजेच काय? ज्या प्रयोगात म्हणजेच संभाव्य फलिते आपल्याला माहित असतात. उदाहरणार्थ जर आपण एक कॉइन किंवा नाणे उडविले तर आपल्याला माहिती आहे काय येतं? एकतर छापा येणार किंवा एकतर काटा येणार. म्हणजेच यादृच्छिक प्रयोगाप्रमाणे आपल्याला ती काय येणार आहेत फलिते, काय उत्तर येणार आहे हे आपल्याला माहित असतं. बरोबर आहे. आता या संभाव्यतेवर आधारित काही नमुना तुमच्या समोर मी मांडत आहे. आता एक तक्ता तुमच्या समोर येत आहे. बघा, याच्यामध्ये काही यादृच्छिक प्रयोग आपण केलेले आहेत. त्याची शक्य निष्पत्ती म्हणजे काय आपल्याला फलिते आहेत, काय मिळतील, हे एक दुसरा कॉलम आहे. तिसरा कॉलम आहे ती एकूण निष्पत्तींची संख्या. या तक्त्याचा उपयोग तुम्हाला उदाहरण सोडवताना उपयोग होईल. बरोबर आहे. बघा, आता एक पहिला येते काय आहे? एक नाणे उडविणे. म्हणजेच आपण कॉइन उडविलं तर काय मिळतं आपल्याला? तर एकतर छापा पडेल किंवा एकतर काटा. ही 2 संभाव्यता आहेत. म्हणजेच एकूण शक्य निष्पत्तींची संख्या किती? n(s) बरोबर 2. त्याच प्रकारे जर आपण 2 नाणी एकाच वेळी उडविली असता आपल्याला काय काय मिळू शकतं? बघा, शक्य निष्पत्ती समोर आहेत. s बरोबर h h, h t, t h किंवा t t. म्हणजेच काय? एकदा 2 वेळा छापा येऊ शकतो किंवा एकदा छापा काटा येऊ शकतो किंवा पहिल्यांदा काटा येईल त्यानंतर छापा येईल किंवा दोन्हीही काटा येऊ शकतात. म्हणजेच किती आहेत? शक्य निष्पत्ती किती आहेत? या 4. म्हणजेच एकूण निष्पत्तींची संख्या आली n(s) बरोबर 4. तसंच एक फासा आपण फेकला तर सांगा विद्यार्थी मित्रांनो, एक जर फासा फेकला तर आपल्याला कोणकोणते निष्पत्ती मिळू शकतात? बरोबर, काय असणार आहे? 1 2 3 4 5 आणि 6. फासा तर तुम्ही पाहिलेला विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर काय असतात? छोटे छोटे बिंदू असतात. म्हणजे त्या बिंदूंच्या आकार नंबरवरून आपण सांगू शकतो की त्या पृष्ठभागावर किती अंक आलेला आहे. म्हणजेच एकूण निष्पत्ती किती आहेत? 6 आहे. म्हणजे या 6 पैकीच कुठली तरी एक निष्पत्ती येणार आहे. आणि आता पुढे बघूया आपण काय आहे? 2 वेळा फासा फेकणे. 2 वेळा फासा फेकला तर काय येईल ते समोर आहे पूर्ण. एकूण निष्पत्ती येणार आहेत 36. बघा, समोर दिसत आहे. त्यावरून तुम्ही या उदाहरण सोडवताना याचा तुम्ही वापर करू शकताय. पुढचं आहे ते लाल. म्हणजे 3 लाल आणि 5 काळे चेंडू मधून एक चेंडू आपल्याला काय करायचा आहे? यादृच्छिकरित्या काढायचा आहे. म्हणजे न पाहता आपल्याला काढायचा आहे. मग काय येईल रे? या 3 आणि 5 म्हणजे 3 लाल आणि 5 चेंडू पैकीच कुठला तरी चेंडू येईल. म्हणजे एकूण चेंडू किती झाले? 8. बरोबर. या 8 पैकीच आपल्याला एक चेंडू येण्याची शक्यता जास्त असते. बघा, आता पुढं संभाव्यता काढण्याचं आपल्याला सूत्र माहित आहे. काय आहे संभाव्यता काढण्याचं सूत्र? आपण घेतलेलं आहे P ऑफ E बरोबर काय येतं? n ऑफ E भागिले n ऑफ s. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला जे काही काढण्यास सांगितलेलं आहे त्याची एकूण निष्पत्ती भागिले सर्व संभाव्य निष्पत्ती. बरोबर आहे. मगच आता बघा, पुढे आपल्याला समोर दिसत आहे. पुढे जाऊया थोडंफार. अशक्य घटनेची संभाव्यता 0 असते. आता पहिल्यांदा इथे आपल्याला अशक्य घटना म्हणजे काय
नेमक्या कुठल्या ते आपल्याला कळायला पाहिजे. बघा, जर मी एक फासा फेकला तर आपल्याला माहित आहे त्या पृष्ठभागावर 1 ते 6 अंक यापैकी कोणताही अंक येऊ शकतो. पण जर मी असं म्हटलं 7 हा अंक येण्याची संभाव्यता सांगा, शक्य आहे का मित्रांनो? नाही. म्हणजेच काय आहे, फास्यावर 1 ते 6 अंक असतात, 7 हा अंक नसतो. म्हणजेच ही घटना काय झाली? अशक्य घटना झाली. मग 7 ही येण्याची संभाव्यता आपण काय सांगू शकतो? 0 म्हणू शकतो. बघा, आणखी एक पुढे आहे, काय आहे तो? शक्य किंवा निश्चित घटनेची संभाव्यता. काय असेल रे शक्य किंवा निश्चित घटनेची संभाव्यता? ही 1 असते. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो परस्पर पूरक घटना. परस्पर पूरक घटना म्हणजेच काय? विरुद्ध असतात. एक हारणे किंवा जिंकणे. बरोबर आहे का? असं आहे. आता आपण त्याचं एक सूत्र पाहूया. परस्पर पूरक घटना आपण बघूया. परस्पर पूरक घटनेचं सूत्र आहे, काय आहे बघा? P ऑफ E अधिक P ऑफ E बार बरोबर 1. म्हणजेच एक असणे आणि एक नसणे यांची जर बेरीज केला तर उत्तर किती येतं? 1 येतं. आता आपण काय करूया, याच शक्य घटनेवरचं किंवा अशक्य घटनेवरची कसं उदाहरणं सोडवायची किंवा ती संभाव्यता एखाद्या उदाहरणावरून आपण कशी काढायची ते पाहायचं आहे. बघा, एक उदाहरण समोरच आहे. एका संघाची सामना जिंकण्याची संभाव्यता 0.8 आहे. काय आहे? सामना जिंकण्याची संभाव्यता 0.8 आहे. तर त्या संघाची सामना हारण्याची संभाव्यता किती? म्हणजेच बघा, या उदाहरणात तुम्हाला कळेल सामना जिंकणे आणि सामना हरणे हा बरोबर काय आहे? परस्पर विरुद्ध घटना आहे. मग याचा जर आपण वापर केला तर ते उदाहरण आपण असं सोडवू शकतो. एका संघाची सामना जिंकण्याची संभाव्यता आपल्याला दिलेली आहे, काय आहे ती? 0.8. बरोबर आहे. याचाच अर्थ हे काय आहे? P ऑफ E. बरोबर आहे. तर आपल्याला आता काय काढायचं आहे? सामना हरण्याची संभाव्यता. म्हणजेच बघा, आता आपण घेऊया सामना हरण्याची संभाव्यता. म्हणजे बरोबर काय आहे ते? उलट आहे. म्हणजेच P ऑफ E बार. वरील जे आपण सूत्र पाहिलेलं होतं तेच फक्त जर असं बदलून मी लिहितो, काय होईल? 1 वजा P ऑफ E. बरोबर आहे. म्हणजेच बघा, आता 1 वजा P ऑफ E म्हणजेच सामना जिंकण्याची संभाव्यता दिलेली आहे आपल्याला 0.8. जर 1 मधून 0.8 वजा केलं तर उत्तर येईल आपल्याला 0.2. ही काय झाली मित्रांनो? सामना हरण्याची संभाव्यता. बरोबर आहे. म्हणजेच बघा, पूर्ण हे काय आहे? परस्पर विरुद्ध घटना. म्हणजेच आता जर इथं आपल्याला एक असं दिसून येतं, हारणे आणि जिंकणे या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळतं रे? 1 उत्तर मिळतं. म्हणजेच जितके आपण संभाव्यता जे काढतो त्यांची जर पूर्ण गोळाबेरीज केली तर उत्तर किती येतं? 1 येतं. म्हणजेच संभाव्यता ही 0 आणि 1 यांच्या मध्ये किंवा बरोबर 0 किंवा 1 येऊ शकते. बरोबर आहे. दुसरं उदाहरण बघूया. समोरच आहे आपल्या, काय आहे? 2 फासे एकाच वेळी उडविले असता पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 10 येण्याची संभाव्यता काढा. पृष्ठभागावर किती पाहिजे? 10. मी आधीच तुमच्या समोर एक तक्ता मांडलेला होता, उपस्थित केलेला होता. त्यामध्ये ते एकूण निष्पत्ती 36 जे आहेत त्या 36च्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. त्या समोरच आहेत. बघा, आता आपण डायरेक्ट घेऊया सर्व शक्य निष्पत्ती. किती येणार? N ऑफ S बरोबर 36. सर्वच्या सर्व 36. ते मी आता इथं पुन्हा मांडत नाही आहे. आता आपल्याला काढायचं काय आहे? तिने सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? पृष्ठभागावर जर फासा फेकला तर आपल्यावर किती यायला पाहिजे? पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 10. बरोबर आहे. म्हणजेच बघा, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज किती पाहिजे? 10 आली पाहिजे. हा आपला मेन मुद्दा आहे. याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. मग बघा, आपण एक सब तयार करतो. S बरोबर पृष्ठभागावर अंकाची बेरीज 10 येण्याची संभाव्यता. मग कुठल्या कुठल्या अंकांची बेरीज 10 येते? आपण जर गेलो 1 1 येईल का? नाही. तर 1 अधिक 1 किती येतं? उत्तर 2 येतं. मग असंच आपण पुढे पुढे शोधत गेलो तर आपल्याला मिळतं 1 4 आणखी 6. बघा,
4 आणखी 6 यांची बेरीज केली तर उत्तर किती येते मित्रांनो? 10 येतं. बरोबर आहे. परत असंच पुढे जावा. याच्या पुढे जर घेतलं तर 5 1 येईल. 5 1 येईल का यामध्ये? नाही येणार. का नाही येणार? कारण त्यांचं 5 आणि 1 यांची बेरीज केली तर उत्तर किती येतं? 6. आपल्याला काय पाहिजे आहे? पृष्ठभागावरील संख्यांची बेरीज 10 पाहिजे. बघा पुढे मग तसंच जर पुढे गेलं तर आपल्याला एक मिळतं 5 आणखी 5. बघा मित्रांनो 5 आणखी 5 यांची बेरीज केली तर उत्तर आलं 10. बरोबर आहे ना आपण घेतलेलं. पुढं असंच पुढे गेलो तर मिळतं 6 4. अगदी बरोबर. बघा 6 आणखी 4 हे जर घेतले यांची बेरीज किती येते? 10. याच्या व्यतिरिक्त आणखी काय मिळू शकतं का? लास्ट बघा 6 आणि 6 12 होतं. म्हणजे ते येत नाही. म्हणजे एकूण 36 पैकी किती मिळाले आपल्याला बेरीज येणारे? 3च मिळाले. ज्यांची बेरीज किती येते? 10 येते. मग आपल्याला याचीच संभाव्यता काढायची आहे. जेणेकरून पृष्ठभागावर किती आली पाहिजे बेरीज? 10. बघा म्हणून पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 10 येण्याची संभाव्यता. बरोबर आहे. सूत्र घेऊया आपण. P ऑफ E बरोबर N ऑफ E भागिले N ऑफ S. आपल्याला इथे N ऑफ S तर मिळालेला आहे 36. आता N ऑफ E कुठे येणार? तर आपण इथं काढलेले बघा. एकूण किती आहेत? 1 2 3. म्हणजेच N ऑफ E बरोबर किती आलं? 3. बरोबर आहे. मग चला घालूया आपण किंमत. N ऑफ E बरोबर 3 भागिले 36 केला असता किती येईल उत्तर? 1/12. म्हणजेच P ऑफ E बरोबर 12. म्हणजेच कशाची आली? पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 10 येण्याची संभाव्यता आलेली आहे 1/12. बरोबर आहे. आता काही तुमच्या समोर नमुना उदाहरणे मी मांडतो आहे ती तुम्ही पाहू शकता. बघा तिसरं नमुना उदाहरण काय आहे? 2 नाणी एकाच वेळी उडवली असता कमीत कमी 1 छापा येण्याची संभाव्यता काढा. बरोबर आहे. 2 नाणी जर उडविली तर आपल्याला काय मिळतात? एकूण निष्पत्ती N ऑफ S बरोबर 4. मग कमीत कमी 1 छापा येण्याची संभाव्यता. आता बघा समोर तुमच्या समोर सट आहे. S बरोबर HH HT TH. म्हणजे एकूण निष्पत्ती आपल्याला किती मिळाल्या? N ऑफ E बरोबर 3. मग आता संभाव्यता समोर किती? कमीत कमी 1 छापा येण्याची संभाव्यता बरोबर P ऑफ E बरोबर N ऑफ E भागिले N ऑफ S. चला मित्रांनो तुम्ही किमती ठेवा. काय आहे? N ऑफ E बरोबर 3 N ऑफ S बरोबर 4. संभाव्यता काय झाली? 3/4. अशा प्रकारे आपण संभाव्यतेवरची एक 3 नमुना उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. आणखी जादाची नमुने आपल्याला उदाहरण संग्रहामध्ये मिळतील. जसं काही 52 पत्ते त्याच्यातून एक पत्ता काढणे. म्हणजे एकूण N ऑफ S एकूण निष्पत्ती किती आहेत? तर 52 आहेत. मग त्यातील तुम्हाला एक लाल राजा येण्याची संभाव्यता काढा म्हणतील किंवा एक काळा राजा येण्याची संभाव्यता किंवा एकूण काळे पत्ते किती आहेत, लाल पत्ते किती आहेत, असे तुम्ही पत्ते किंवा त्या पत्त्यांचा किती आणि कसे आहेत हे जर तुम्ही अभ्यास केला तर ही म्हणजे जादाची काही संभाव्यताची जी उदाहरणं आहेत ती तुम्ही निश्चितपणे आणि योग्यरित्या सोडवू शकता. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.